ऑक्टोबर 2025 रोजी सातारा येथे फलटण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडीबाबत फलटण येथे शरदचंद्र पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि प्रेमींमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झालेला आहे। फलटण तालुक्यात मागील 50-60 वर्षांपासून पवार साहेब यांच्यावर त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अनुषंगाने प्रेम करणारी बरीचशी मंडळी फलटण तालुक्यात आढळून येतात। यातील कोणत्याही कार्यकर्त्यांना तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता फलटण तालुक्याच्या झालेल्या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्ह्याचे प्रवक्ते शंभूराज खलाटे यांनी याबाबत आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। तरी याबाबत सातारा जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आत्मपरीक्षण करून फलटण येथील पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात याव्यात असे प्रतिपादन केले आहे। नमस्कार, मी शंभूराज खलाटे, प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सातारा। आज माझ्याबरोबर या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आणि पवार साहेबांचे खंदे समर्थक बाळासाहेब भाऊ खलाटे, त्याचबरोबर साहेबांना देवा समान मानणारे आमचे सहकारी नंदकुमार मोरे। खऱ्या अर्थानं आज आपल्याशी संवाद साधण्याचं कारण असं आहे की आता नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्याचबरोबर थोड्या दिवसामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाला आपल्याला सामोरं जावं लागत आहे आणि आजच पत्रकांच्या माध्यमातून कळालं की जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे। खरं तर तो परवाच दिलेला आहे 2 दिवसापूर्वी। आणि मग अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांना मानणारा हा सातारा, ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ह्या सातारा जिल्ह्याने पवार साहेबांना सगळ्यात जास्त झुकतं माप दिलं। 11 पैकी 10 आमदार ह्या जिल्ह्याने दिले आणि ह्या जिल्ह्यामध्ये जर राष्ट्रवादीची पडझड होणार होत असेल तर त्याची खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नेते ह्या जिल्ह्याचे जे शशिकांत शिंदे साहेब आहेत ते प्रदेशाध्यक्ष आहेत। खरं त्या शिंदे साहेबांनी त्याचं परीक्षण केलं पाहिजे। आपल्याला आता एक उदाहरण छोटंसं देतो। या तालुक्याच्या काही निवडी 1-2 दिवसापूर्वी झाल्या, म्हणजे राजीनामा दिलेल्या जिल्हाध्यक्षाच्या पत्रावर त्या निवडी त्या दिवशी झाल्या आणि खऱ्या अर्थानं पदही देण्याकरताच असतात, परंतु पद देण्याच्या काही परंपरा आहेत की एखादी त्या तालुक्यामध्ये वरिष्ठाच्या माध्यमातून बैठक लागणं, इच्छुकांच्या त्या ठिकाणी बाबा इच्छुक कोण कोण आहेत। हा पक्ष काही गल्लीबोळातला पक्ष नाही, हा शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारा पक्ष आहे आणि ह्या पक्षाचं जनाधार पवार साहेबांना मानणारा वर्ग या तालुक्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे। आणि मग तुम्ही तालुक्याचा अध्यक्ष असेल, इतर पद निवडायचे असतील, बैठक घ्यायला हवी होती। जे पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते आहेत, आम्ही मंडळी साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम करतोय। गेले 12-15 महिने मी गेलेल्या जिल्हाध्यक्षापेक्षा जास्त भाजपवर टीकात्मक बोललो, जास्तीत जास्त पक्षाची बाजू मांडलो, ते माझं कर्तव्य, प्रवक्ता म्हणून ते काम मी पार पाडलं। आणि मग आम्हाला असं दुःख वाटतं की पक्षाची वाताहत करण्याची सुपारी कुणी घेतली का? फलटणशी संबंध नसणारा एखादा लोकनियुक्त नेता या ठिकाणी पक्षाचं कुणाच्या तरी सांगण्यावरून वाताहत करण्याचं आहे का? हा माझा प्रश्न आहे। आणि मग ह्या ज्या निवडी केलेल्या आहेत पक्षानं, निवडी कुणाच्या कराव्यात हा वरिष्ठांचा अधिकार आहे, परंतु निवडी कशा कराव्यात, निवडी करण्याच्या करता सगळ्या पवार साहेब प्रेमींना बोलवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे असतील नसतील ते पदाधिकारी बोलवून या तालुक्यामध्ये बाबा कोण असंघटित कामगारचा पदाधिकारी आहे, समजा कोण युवकचा पदाधिकारी आहे, कोण विद्यार्थीचा असेल नसेल, ह्या सगळ्यांना एकत्रित बोलून इच्छुकांना त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवून त्यांचं त्या ठिकाणी परीक्षण केलं पाहिजे की हा किती कॅपेबल आहे, हा पक्ष उभा करू शकतो का। आता आपण विरोधात आहोत, आपल्याला ओझी लागलेली आहे आणि मग आपल्याला त्या ठिकाणी संघटन करताना त्याचबरोबर चळवळीत आता आपल्याला चळवळ करावी लागेल, सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आवाज उठवावा लागेल, आंदोलन करावं लागतील, मोर्चे काढावे लागतील। ही भूमिका आता पक्षाची राहिली पाहिजे असं आमचं मत आहे। परंतु दुर्दैवाने ज्या निवडी झाल्या त्या तालुक्यातल्या पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कुणालाही माहीत नाहीत, बहुसंख्य लोकांना माहीत नाही। एखाद्याने कोणी फोन करून सांगितलं असेल की याला पत्र द्या, ते आम्हाला मान्य नाही। अशा प्रकारे जर तुम्ही पक्ष चालवणार असाल तर ही ओटी कदापिही कुणीही थांबवू शकणार नाही आणि खऱ्या अर्थानं ह्या बाबी पवार साहेबांच्या पर्यंत पोहोचल्या पाहिजे। या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय शशिकांत शिंदे साहेब राज्याचं नेतृत्व करतात तुम्ही, आणि जर राज्याचं नेतृत्व करत असताना जर अशा प्रकारे चुकीच्या प्रकारे निवडी होत असतील तर आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी तातडीने दखल घेणं गरजेचं आहे। आणि जर आपण दखल घेतली नाही तर या तालुक्यामध्ये जो पवार साहेबांचा जनाधार आहे
आणि दुर्दैवाने निवडणुकीला जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सामोरा गेला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता, तर इथं आपल्या पक्षाच्या मताच्या रूपाने पक्षाचे बेअब्रू होईल. पवार साहेबांचं जे फार मोठं वलय या तालुक्यामध्ये आहे ते देशोधडीला लावण्याचं पाप काही मंडळी करतील, अशी या ठिकाणी आमची शंका आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.